अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल। तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तसे तर आहे ना आज भरपूर असे काम आहेत, तर त्यापैकी एक पहिले काम तर सगळ्यांचंच असतं ते म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे, आवरून घ्यायचं आहे पटपट। घरातले छोटे मोठे कामं पण बाकी आहेत अजून। आणि संध्याकाळी येणार आत्ता ननंदबाईंच्या मुलीचा बर्थडे येणार आहे, तर संध्याकाळी तिला ड्रेस आणण्यासाठी सुद्धा जायचं आहे आम्हाला बाहेर। तर खूप जास्त आज घाई गडबड असणार आहे। आता खूप जास्त उशीर झालाय, तशी तर आज उशिराच उठले होते त्यामुळे उशीर झाला। स्वयंपाक वगैरे पण अजून बाकी आहे, तर मी सगळे कामं आवरते आणि सोबत तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते। तर कसं देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असं प्रसन्न वाटत होतं। आणि ना रात्री ना मी ना भांडेच घासले नव्हते, कारण की आता थंडीला सुरुवात झाली आहे। मग म्हटलं की चला पटकन घासून घेऊयात भांडी। आज तर आहे ना खूप जास्त काम होतं, आणि म्हणजे ना ह्यांच्याकडून तर मला आहे ना खूप सारी घरात आहे ना म्हणजे स्वच्छता करून घ्यायची होती। स्वच्छता तर नाही तसं, पण जाळ्या वगैरे खूप जास्त झाल्या होत्या। म्हणजे जाळ्या म्हणजे वरती सिलिंगला ज्या असतात ना त्या, तिथे माझा हात पण पोचत नाही आणि झाडू पण पोचत नाही आहे त्यामुळे। आणि त्यानंतर फॅनसुद्धा क्लीन करायचं आहे, आणि आमच्याकडे टेबल चेअर आहे, चेअरवरून तर माझी काय हाईट पोचतच नाही। मग ह्यांची पोचल त्यामुळे म्हटलं की ह्यांच्याकडूनच तो पुसून घ्यावा। तसं तर आहे ना तो मी पुसला असता, पण हातच पुरत नाही, मग काय करायचं। त्यामुळं मग 2-3 दिवस झालं मी त्यांची वाट बघते, पण त्यांचं चालू आहे की आज पुसू उद्या पुसू, आज पुसू आज उद्या पुसू। असे कोणाकोणाचे मिस्टर कारणं देतात ना, नक्की मला कमेंट करून सांगा। आज तर मी ना त्यांची भांडली आहे की तुम्ही मला पुसून देताय का नाही म्हणून। तर ते म्हटले हो बाई आज देतो। आता बघूयात त्यांना आज तरी जमतंय की नाही। आणि आज भरपूर अशी कामं आहेत। पहिले तर आहे ना मला देवघर वगैरे पूर्ण क्लीन करायचं होतं, एकदम छान अशी पूजा करायची होती। त्यामुळे मी आहे ना खूप वेळ माझा पूजेतच गेला। आणि काय म्हणतात त्याला, बाकीची पण कामं चालू होती माझी। स्वयंपाक वगैरे झाला होता तो तर मी ओटा वगैरे काहीच पुसला नव्हता, मग ओटा वगैरे पुसून घेतला। नंतर सकाळपासून मी दूध तापवायचं म्हणत होते, तो तापवायला काही मुहूर्त लागला नव्हता। मग म्हटलं दूध तापवते तोवर मी झाडू आणि फरशी करून घेते। मला तर काय वाटतं माहिती आहे का, जशा आहेत ना बायका आहेत ना कामं करू शकतात ना एकाबरोबर 2-3, तसे पुरुष मंडळी नाही करू शकत। तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा। म्हणजे मी पुरुष लोकांना काय बोलत नाही, पण जसं बायका नाही का एका कामांमध्ये 2 कामं करू शकतात, तसे पुरुष मंडळी नाही करू शकत असं माझं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही याला रिलेट करता का, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि बाय द वे ना खूप जास्त फरशी खराब झाली होती, आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं मॉपसुद्धा खराब झालं आहे, मला ते चेंज करायचं आहे। आता बघूयात ह्यांना कधी सुट्टी आणि हे कधी मला मार्केटला घेऊन जात आहेत, कारण की ना मार्केटला वगैरे तर दूरच राहिलं। ह्यांना आहे ना भाजीसुद्धा आणायला आहे ना हे होतो नाही का, भाजीसुद्धा आणत नाही, इतके ते बिझी झालेत आता सध्या। बघू शकता तुम्ही किती पसारा झालाय माझ्या कपाटामध्ये। आणि आता हा सगळा काही राडा मला आवरायचा आहे। आता सगळे सणसूद होऊन गेले, त्यामुळे इतका घाण आणि इतकं मेसी झालंय पूर्ण वॉर्डरोब। आता बघूयात आपण पूर्ण क्लीन करूयात आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि एवढे सगळे कपडे बापरे, तर कधी होणार माझ्याकडून एवढं सगळं क्लीन करून। पण ठीक आहे, आता दुपारचा टाईम आहे, दुपारच्या वेळेमध्ये आपण फ्री असतो। सगळे काही कामं सुद्धा झालेत माझे, जेवण वगैरे सुद्धा झालंय। म्हटलं चला हे क्लीन करूयात आधी। मस्त असं मी वॉर्डरोब रचून घेतलंय कपाट, आणि किती छान वाटतंय आता, मला बरं वाटतंय, कारण की खूप जास्त पसारा झाला होता, खूप एवढा पसारा बापरे। आणि बाकीची कामं वगैरे आवरून मी आता बसली आहे निवांत। कपाट वगैरे आत्ता जस्ट लावून झालंय, आणि इकडे आहे थोडाफार पसारा।
तो आता थोड्या वेळाने आवरल मी. आणि मागे पण आहे, तो जरा इरिटेट करतोय मला पसारा. थोडं थांबावं, जास्त काम केलं ना की मला अचानक आहे ना संध्याकाळी सर्दी ताप असं कणकणी आल्यासारखं होतं. त्यामुळे मग मी थोडी बसून अशी कामं करते. जेवण वगैरे झालंय माझं. आणि मी शोनूला मगाचपासून खूप जास्त उठवायचा प्रयत्न करते, तरी पण तो उठत नाहीये. त्याला आहे ना तसं तर उठायचंच नव्हतं, पण मी बळच उठवलं होतं की बाबा काहीतरी खाऊन पिऊन घे. आणि मग तो पण खाल्लं पिल्लं आणि निवांत की तो मला आहे ना निवांत असं झोपून देतो. त्याच्यानंतर संध्याकाळी बाईंबरोबर आहे ना आम्ही ना पाखीचा बड्डे, लहान भाची आहे तिचा बड्डे, मग तिच्यासाठी ना कॅफे वगैरे बघत होतो. त्याच्यानंतर कॅफे वगैरे सिलेक्ट केला आम्ही. आणि त्या 2 कॅफेंपैकी एकच कॅफे आम्ही सिलेक्ट करणार होतो. आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा कॅफे. आणि नंतर आम्ही गेलो होतो चिंचवडमध्ये मॉम्स एंजलमध्ये, जिथे तिला कपडे घेतले. आणि ती बघा तिथे किती धमाल मस्ती करते. 1 मिनिट ड्रेस ट्राय करून बघू दे ना बाबा. खाली बस. त्याच्यानंतर तिच्यासाठी ड्रेस घेतला. आणि ह्या ड्रेसपैकीच 2 ड्रेस फायनल केलेले आहेत आम्ही. आणि तिला आहे ना प्रत्येक ड्रेसमध्ये ना असं राऊंड आणि त्याच्यानंतर ती अशी राऊंड मारत होती, मस्त वाटत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या 2 ड्रेसपैकी 2 म्हणजे खूप सारे ड्रेस बघितले, त्यापैकी 2 ड्रेस फायनल केले. आणि असा काहीसा होता दिवस. बाय द वे, माझा हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.